तर आपण आज कंबाईन प्रिलिमचा भाग आपण स्टार्ट करणार आहोत। कंबाईन प्रिलिमची जी काही टार्गेट बॅच आहे ती आजपासून स्टार्ट होतीये। त्या बॅच मध्ये काय काय होणार आहे, कशी बॅच असणार आहे, बॅचचे नियोजन काय असणार आहे आणि आपल्याला या काही उर्वरित काळामध्ये जो काही 90 दिवसाचा आपल्याकडे वेळ आहे, म्हणजे आधी तसा बघायला गेलं तर टोटल वेळ कॅल्क्युलेट करायचा झाला तर आपल्याकडे तसे 125 दिवस आहेत, ठीक आहे। पण तरी सुद्धा आपण त्या 125 दिवसामधले 90 दिवस आपण प्रॉपर युटिलाइज करणार आहोत। म्हणजे एक पहिल्यांदा तुमच्या माइंड समोर टाइम टेबल असला पाहिजे। टाइम टेबल अनुसार आपण जाणार आहोत। लाईक आज एक 120 डेज आपण असं गृहीत धरू, 5 सोडून द्या, मध्ये दिवाळी सुद्धा आहे, ओके। तरी सुद्धा म्हणजे दिवाळीनुसार पण मी नियोजन केले बॅचचं, पण मुळात एक्झामच्या जस्ट 20 दिवस आधी दिवाळीचा मुहूर्त आहे। थोडक्यात हे पण तुम्हाला आज लक्षात आलं पाहिजे। बऱ्याच लोकांना दिवाळी लक्षात नाही राहत सध्या, ठीक आहे। दिवाळी कधी लक्षात येते, जेव्हा शेड्यूल येईल किंवा जेव्हा जागा येतील, चांगल्या जागा आल्या तर दिवाळी कळते, नाहीतर तोपर्यंत काही दिवाळी कळत नाही। त्यामुळे जागेवर अवलंबून येते। पण एक सांगून देतो तुम्हाला की आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, 9 नोव्हेंबरला आपली गट ब ची एक्झाम टेंटेटिव्ह आज डेट आहे आणि त्याच्या जस्ट 20 दिवस आधी दिवाळीचा पण मुहूर्त आहे। तर त्यानुसार सुद्धा आपल्याला काही टेस्ट सिरीजचा प्रोग्राम, आपण ज्या काही टेस्ट घेणार आहोत ते सगळं आपण त्यानुसार केलेलं आहे नियोजन। याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा समोर जायचं, याच नियोजनानं तुम्हाला सुद्धा समोर जायचं। तुम्ही पण हेच नियोजन फॉलो करणार आहात, हे पहिला मुद्दा सर्वांनी लक्षात घ्या। ही बॅच दोन्ही फॉर्मॅट मध्ये आहे, ऑनलाईन एज वेल एज ऑफलाईन। हा पार्ट हायब्रिड पद्धतीने चालतो, जसं आता तुम्ही समोर आहात तेच लेक्चर ऑनलाईनला चालतं लाईव्ह मध्ये। तुमच्यापैकी काही विद्यार्थी हे वेगवेगळ्या बॅचेस केलेले असतात, वेगवेगळ्या प्रिलिम दिलेले असतात। बऱ्याच विद्यार्थ्यांचं, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असतं, काही विद्यार्थी नवीन आता पास आउट झालेत जून जुलैला वगैरे, ठीक आहे, आणि त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर ह्या बॅचचा फायदा होईल का, किंवा ही बॅच आम्हाला फायदेशीर ठरेल का। तर पहिला महत्त्वाचा मुद्दा, तसा तोटा तर कुठलाही होत नसतो, ओके, फायदा तर होणारच आहे, फायदा होत नाही असं नाही। पण मी मागचं पण युट्यूबला पण लेक्चर घेतलं होतं, त्यावेळेस पण मी सांगितलं की जे नवीन विद्यार्थी त्यांनी गडबड कधी करायची नाही। म्हणजे मोठा क्लास लावा, वर्षाचा क्लास लावा असं नाही लावला तरी चालेल, बट वर्षभराचा एक प्लॅन असावा, लेंदी प्लॅन असावा। एमपीसीचा सिलेबस पूर्व प्लस मुख्यचा व्यवस्थित वाचून रिवाइज करून तुम्ही प्रिलिमच्या लायक बनायला 1 वर्ष किमान काळ लागतो, किमान काळ। हे तर आता तुम्हाला सांगायची गरज नाही, पण नवीन विद्यार्थ्यांना मी सांगतो हे नेहमी की 3 महिन्यात मी प्रिलिम काढतो असा प्रकार होत नाही, ओके। आता 3च महिने तसं लॉजिकली, शेवटचा महिना हा रिव्हिजनचा असतो। खरं तर हे आज जे आपण फेज स्टार्ट करणार आहोत तो खरं तर रिव्हिजनचा फेजच आहे, रिव्हिजनचा फेजच आपण स्टार्ट करतोय आज खरं तर। म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की ही बॅच फुल लेंथ बॅच प्रकार जो काही म्हणतो आपण तसं नाही। काय होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो स्पष्टपणे, सगळ्या गोष्टी इथं मी मेन्शन करतो। ह्या 120 दिवसापैकी दोन दिवसाचं वर्गीकरण आपण इथं करतोय। एक 90 दिवस आपल्याला पाहिजे प्रॉपर टीचिंगसाठी, आणि 30 डेज हे तुमच्यासाठी आहेत, हे तुम्ही करणार आहात, हे तुमचा पार्ट आहे रिव्हिजनचा। म्हणजे माझा प्रयत्न म्हणण्यापेक्षा करावाच लागणार आहे। 9 ऑक्टोबर पर्यंत आपला हा सगळा भाग आपल्याला कंप्लीट करायचा। 1 महिना आधी 9 नोव्हेंबरला आपली एक्झाम आहे, टेंटेटिव्ह 30 डेज आधी आपण पूर्ण सिलेबस, कंटेंटचा जो काही भाग आहे तो पूर्ण कंप्लीट करणार आहोत। एखाद्या वेळेस संडेला लेक्चर असतील, संडेला टेस्ट सुद्धा असणार आहेत, म्हणजे टेस्ट कधीपासून सुरू होणार आहेत ह्याचा सगळा टाइम टेबल मी आज देणार आहे। तुम्हाला एक प्रिंट पण भेटेल, ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना पीडीएफ मिळून जाईल की आपला हा प्रवास कसा जाणार आहे किंवा कसा प्रवास असणार आहे, याबद्दल एक माहिती देण्यासाठीच मी आज हे लेक्चर कंडक्ट केले। आज हे लेक्चर झाल्यावर राज्यशास्त्राचं लेक्चर असणार आहे लगेच, आणि ते राज्यशास्त्राचे लेक्चर झाल्यावर इतिहास असणार आहे। त्यामुळे आजच आपला हा पूर्ण पॅटर्न किंवा हा पूर्ण प्रोग्राम सुरू झालाय असं एक सर्वांना कन्सिडर करायचे। आणि मग नंतर पुढच्या आठवड्यात सोमवारपासून आपण त्याला रेग्युलराइज करू। रेग्युलराइज म्हणजे मी जे आज सांगतोय त्या गोष्टीला आपण रेग्युलराइज करणार आहेत, ठीक आहे। ऑनलाईनला काही आवाज वगैरेचा डाऊट असेल तर मेसेज टाका। तर बघा, यात मी ऑलरेडी युट्यूबला लेक्चर घेतलेले, पण तुमच्यापैकी काही नवीन असतात
नवीन आज आलेत असे असू शकतं. तर हा प्रोग्राम आपला 90 डेजचा असणार आहे, 90 दिवस. आणि 90 दिवसात सर्व 7 सब्जेक्ट आपल्याला कंप्लीट करायचे. त्याला फेजेस वाईज मध्ये मी डिवाइड केले, फेज वाईज. लक्षात घ्या, फेज वाईज डिवाइड केले. फेज 1 2 लेक्चर पासून आपण सुरुवात करणार आहोत. आता सुरुवात 2 लेक्चर पासून करणार आहोत. 3 लेक्चर पासून सुरुवात करायचं नियोजन होतं, बट ऍक्च्युली आपल्याकडे जे काही स्टाफ आहे तो त्या विषयाचा माहिर स्टाफ आहे. म्हणजे ते विषय त्या पद्धतीने घेणारे लोक आहेत. त्यांचा वेळेनुसारच आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. त्यामुळं दीड तासाचे लेक्चर्स आपण 3 घ्यायचा हा आपला इंटिग्रेटेड बॅचचा प्रोग्राम आपण ऑलरेडी लॉन्च केला. सकाळची बॅच 3 लेक्चरचा तो प्रोग्राम आहे. ह्या बॅच मध्ये सुरुवातीला 2 लेक्चर होतील. पहिल्या फेज मध्ये पहिली फेज आपण स्टार्ट करतोय 2 ते 4 आणि 4 ते 6. म्हणजे हा 2 लेक्चर मध्ये गॅप भेटेल सर्वांना. ठीक आहे. आता हे मेन्शन करताना असं मेन्शन केलंय, पण गॅप सर्वांना असणार आहे. म्हणजे लाईक 15-20 मिनिटाचा गॅप असेल. दुसरं लेक्चर 4:20 ला चालू होईल आणि 5:15 पर्यंत चालेल, 6:10 6:15 पर्यंत चालेल. अशा पद्धतीने 2 लेक्चर्स आपले इथं असणार आहेत. आणि पवन सर इतिहासचा पाठ तुमचा पूर्ण करतील, समाधान सर राज्यशास्त्राचा पाठ पूर्ण करतील. याच्या पीडीएफ नोट्स तुम्हाला सर्वांना मिळणार आहेत ऑनलाईनला. तुम्हाला प्रिंटेड मिळणार आहेत, ऑनलाईनला पीडीएफ मिळतील. या नोट्सचा पार्ट म्हणजे तुम्हाला इतिहास सुरू झालं की इतिहासच्या नोट्स मिळतील, राज्यशास्त्र सुरू झालं राज्यशास्त्राच्या नोट्स मिळतील. ऑनलाईनला सुद्धा तसंच असेल. प्रत्येक विषयाच्या नोट्स आपण अपडेट करतो. यावर्षी सगळ्या नोट्स अपडेट केलेल्या आहेत. दोघंही आता येतील, दोन्ही सर तुम्हाला सांगतील की कशा पद्धतीने हे 2 विषय स्टार्ट होणार आहेत. त्यानंतर हा पहिला फेज आपला एक अराउंड माझं जेवढं काही टेंटेटिव्ह आहे त्यात 10 ऑगस्ट पर्यंत हा आपला प्रेट चालणार आहे. म्हणजे आपण आजपासून ह्याला गृहीत धरू 10 ऑगस्ट पर्यंत आपले हे लेक्चर्स चालणार आहेत. अराउंड राज्यशास्त्र असेल तसेच इतिहास असेल 31 लेक्चर आपले होतील 2-2 तासाचे. ओके, 2-2 तासाचे 30 लेक्चर अराउंड होतील. म्हणजे त्याच्या +-2 प्रत्येकासाठी आहे ते. आता याच्यात बऱ्याच लोकांना एक डाऊट असतो की जी रेग्युलर बॅच असते, आता समजा पवन सरांची रेग्युलर बॅच असते, त्यात पवन सरांचे नाही म्हटलं तरी 70 लेक्चर असतात अराउंड. ते 70 लेक्चर आणि हे 30 लेक्चर काय फरक असतो, तर हा भाग सगळ्यांनी लक्षात घ्या. हे जे काही लेक्चर्स आहेत किंवा ही जी काही आपली पूर्णच बॅच आहे ती खास करून रिव्हिजन पर्पज आहे. ओके, हा मुद्दा सर्वांनी लक्षात घ्या. फास्ट ट्रॅक हा शब्द मी वापरणार नाही, कारण फास्ट ट्रॅक हा 4 दिवसात होतो. ठीक आहे. आणि त्यात आणखीन एक त्याच्यापेक्षा फास्ट एक प्रकार आहे 1 डे. ठीक आहे. तर हे आहेच ना, सगळ्यांना माहिती. म्हणजे मुलांच्या डिमांडनुसार तुमच्या ह्याच्यानुसार तुम्हाला काय लागेल. आणि असं नाही की ते काही असे फेजेस करून ठेवलेत. प्रत्येक फेजचा प्रत्येक कॅटेगरी वाईज फायदा होतो. काही लोक असे आहेत की ज्यांना 1 डेचा फायदा होतो, ते त्यांना माहिती आहे मला 1 डेचा फायदा होतो, मी ते करणार. हा प्रकार असं नाही की याचा फायदा कोणाला होतो, ते एक प्रकार आहेत. आता एखाद्या व्यक्तीचं असं झालंय की 62.5 मिनिट लागले मागच्या वेळेस. ओके, एखाद्याला 61 पडलेत, एखाद्याला 62 पडलेत. असे पण लोक आहेत. तर असे काही लोक आहेत की त्यांना असं वाटतं की बाबा आपण 1 डे करून घेऊ, कुठेतरी कमी पडलो असेल. असं पण होतं बऱ्याच वेळेस. इट डझंट मीन की बाबा 1 मार्क कमी असेल तर 1 डेच करायला पाहिजे असं नाही. पण एक सांगतोय मी, कॅटेगरीज सांगतोय. तर असा आपला हा भाग असणार आहे. तर या भागामध्ये हा म्हणजे मिड पार्ट आहे. म्हणजे फुल लेंथचा त्याच्या पुढचा टप्पा जर काय सांगत असू तर प्रिलिम बॅच. गेल्या वर्षी आपण प्रिलिम बॅच घेतली. गेल्या वर्षीचे प्रिलिम बॅच खूप जास्त विद्यार्थ्यांनी त्याला खूप जास्त प्रतिसाद पण दिला. यावर्षी पण हीच बॅच आपण त्याच धर्तीवर चालू केलेली आहे. या बॅच मध्ये बऱ्याच गोष्टी आपण ऍडिशन करतोय जे मागच्या बॅच मध्ये नव्हते पॉइंट्स. मागच्या बॅच मध्ये आम्ही कंटेंटवर खूप सारा भर दिला होता. कंटेंट म्हणजे काय, शिकवणं. सगळे सब्जेक्ट प्रॉपर झाले होते. आता या वर्षी थोडासा आपण प्रॅक्टिसवर भर देतोय. प्रॅक्टिस हा भाग थोडासा ऍड करतोय ह्या बॅचचा भाग म्हणून. हा मुद्दा लक्षात घ्या. आता हा पहिला फेज संपला, हा 10 ऑगस्ट पर्यंत संपणार. 10 ऑगस्ट पर्यंतचा फेज झाल्यानंतर सेकंड फेज अराउंड 10 ऑगस्ट 11 ऑगस्टला सुरू होईल. आणि तिथं मात्र 3 लेक्चर्स आपण स्टार्ट करणार आहोत, कारण तिथं अवेलेबिलिटी आपल्या सर्वांची आपण करून घेतली. आता सध्या माझे करंटली 3 लेक्चर चालू आहेत. नाहीतर मी पहिल्या फेज मध्ये सायन्स स्टार्ट करणार होतो, कारण खरं सायन्स पहिल्या फेज मध्ये स्टार्ट झालं तर तुम्हाला फायदा नक्की झाला असता, त्यात काही डाऊट नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की माझे आता ऑलरेडी 3 लेक्चर चालू आहेत. ओके, सकाळी 11 ते 1, 2 ते 4 आणि 7:30 ते 8:30 असे 3 चालू आहेत. आता मला कुठं ते ऍडजस्ट होत नाही मध्ये. परंतु माझा 2 ते 4चा शेड्यूल हा जुलै एंडला कंप्लीट होईल. आणि जुलै एंडला तो कंप्लीट झाला की ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये माझं लेक्चर चालू होईल, जो मधल्या भागात मी आहे 3 ते 4:30 या 1.5 तासामध्ये. तसेच आरगडे सर सुद्धा तुम्हाला त्याच वेळेत अवेलेबल होते. त्याच्या आधीचं लेक्चर आरगडे सरांचं असेल, गणित बुद्धिमत्ता. म्हणजे आपल्याकडचे जे काही नावं आहेत ते नावं त्या विषयाची फेमस नाव आहेत. म्हणजे ते लोक सेपरेट घेणारे आहेत,
सेपरेट पण घेतात आणि आम्ही एकत्र घेतो सगळेजण मिळून. तर हा पार्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. आपल्याकडला असणारा स्टाफ मध्ये प्रत्येक व्यक्ती हा त्या विषयाचा सेपरेट म्हणजे त्या शिक्षकाला त्या विषयाचं नाव असलेला शिक्षक आहे. ही सगळ्यात पॉझिटिव्ह बाब आहे. आणि सगळे आम्ही एकत्र येऊन हा इंटिग्रेशन प्रोग्राम आम्ही प्रिलिमच्या बाबतीत सुद्धा घेतो. संदीप आरगडे सरांचं पहिलं लेक्चर असेल, दुसरं माझं आणि तिसरं भूगोलचं. हे 3 तास कंटिन्यू चालेल. ओके, इथं गॅप नाही भेटणार. ठीक आहे, हे थोडंसं डोक्यात ठेवा. नाहीतर प्रत्येक लेक्चरला गॅप घेतला की तुम्ही अर्धा तास घालता आणि त्याच्यात मग सिलेबस कंप्लीट होत नाही, बाकी काहीच नाही. आणि आपल्याकडे वेळेचं सगळ्यात कट टू कट मॅनेजमेंट आहे. त्यामुळे हा भाग सगळ्यांनी लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग हे 4:15 15-20 मिनिटाचा गॅप असेल. हे 4.5 तास प्रॉपर बसायचं इथं, याच उद्देशाने यायचे. म्हणजे गॅप म्हणजे इथला गॅप असेल तो. ओके, जो की वॉशरूमचा आणि पाण्याचा गॅप असेल, चहाचा नाही. ठीक, म्हणजे हे डोक्यात घ्या. कारण काय होतं, चहा प्यायला जायचं म्हटलं की नाही म्हटलं तर अर्धा तास जातो. तर ही सवय आणि ही शिस्त तुम्ही सुद्धा लावा. म्हणजे तुम्हाला वाटेल की सर 4.5 तास कंटिन्यू बसायचं, असं बसावं लागेल. त्यातला फक्त 15 मिनिटं कशासाठी आहे की बसून काही होऊ नये म्हणून. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणजे काही होऊ नये तुम्हाला. बरेच व्याधी आधीच आहेत आणि त्यात 3 तास आधीच बसतो आपण. तर ठीक आहे, 3 तास तर बसायला काहीच हरकत नाही, सफिशियंट आहे. पण त्याच्या पुढचा 15 मिनिट फक्त पाय मोकळे करायला मी नियोजन केले. त्यात तुम्ही ते पाय खालीपर्यंत जाऊ देऊ नका. एवढं काम करायचं. नाहीतर काय होईल आता सांगून देतो. नाहीतर काय होईल, तो पार्ट जो काही शिकवायचा आहे शिक्षकांना, तर मी डायरेक्ट सांगितलं तुम्ही 4:45 चालू करा. ओके, किती लोक असेल काय त्याचं देणं नाही. 4:45 तुम्ही चालू करा. कोणाला काय जायचं असेल तर तुम्ही जाईल. का तर हा 6:15 सोडावा लागेल, 6:30 दुसरे लेक्चर्स असतात. ठीक आहे, तर हे थोडंसं मॅनेजमेंट तुम्हाला समजून घ्यायचं आहे. कोणत्या हेल्थीमध्ये आपल्याला ह्याच्यावर तुम्हाला भर द्यायचा आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग हे 3 लेक्चरचा काळ आपला 40 दिवस तरी चालेल. 20 सप्टेंबर. कारण 40 दिवस का, 1.5 तासाचं लेक्चर आहे म्हणून. 1.5 तासाचं लेक्चर असल्यामुळं मागच्या वेळेस एक बॅच घेतली होती मी सायन्सची, सुपर नाईट नावाची एक बॅच होती, रात्री घेतली होती मी. ठीक आहे, तर ती बॅच होती, त्या बॅच मध्ये मी 21 लेक्चर्स घेतले होते. त्याच्यापेक्षा दुप्पट अराउंड बॅच असणार आहे, दुप्पट. ठीक आहे, आणि माझं रेग्युलर सायन्स असतं 70 लेक्चरचं, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असणार आहे. आता थोडंसं कमी करत असताना मी काय भाग कमी केलाय, म्हणजे शिकवायचं कमी केलेलं नाहीये, हा महत्वाचा मुद्दा आहे. मी ह्या बॅच मध्ये काय करतोय, तर ह्या बॅच मध्ये एकतर मी ऍडिशनल नोट्स देतोय, ज्या की माझ्या रेग्युलर बॅचला नसतात. रेग्युलर बॅचची मुलं नवीन असतात, त्यांना लिहून द्यावं लागतं. आणि सायन्स हा विषय असा आहे की लिहून देणं हे फार गरजेचं असतं. नाही तर आयतं जर तुम्ही अंडरलाईन केलं सायन्सला तर लिहिल्यावर कळत नाही, अंडरलाईन केल्यावर कधी कळावं. ठीक आहे, त्यामुळे मी तो सायन्सला भाग कधी पण हातचा राखून ठेवतो लिहिण्याचा. त्यामुळे इथं पण तेच राहणार आहे. माझ्या नोट्स तुम्हाला लिहायच्या आहेत. हा, असं नाही की पूर्ण लिहायचंय, त्याला मी रिकाम्या जागा सोडत असतो. माझा काही नोट्सचा थोडासा वेगळा पॅटर्न आहे. 2 गोष्टी वेगळ्या आहेत, फास्ट ट्रॅक बॅचच्या नोट्स, वन डे रिव्हिजनच्या नोट्स आणि ह्या बॅचच्या नोट्स. कसं असतं, कधी कधी काय होतं की कंटेंट हा सेम असतो, पण तुम्हाला डिलिव्हरी करण्याची पद्धत ही वेगळी असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल वन डे रिव्हिजनची बॅच आहे, त्याच्या 50 पानाच्या नोट्स आहेत. आता त्या माझ्या तर मी तर वेगळ्या काढल्यात, वेगळ्या काढतोय, आता प्रोसेसमध्ये आहेत. त्या 50 पानाच्या मी नोट्स तुम्हाला देतोय आणि मी तुम्हाला 40 दिवस शिकवतोय. ओके, 60 तास शिकवतोय आणि त्याच 50 पानाच्या नोट्सवर मी दिवसभर तुम्हाला पळवतोय. नोट जरी सेम असू शकतात, एक सांगतोय उदाहरण म्हणून, कंटेंट मात्र खूप व्हॅरी होतो. इव्हन मी तुम्हाला सांगतो की रेग्युलर बॅच जी असते त्या बॅच मध्ये सुद्धा नोट जर मी समजा एखादी दिली वन डे रिव्हिजनची किंवा एखादी कुठली फास्ट ट्रॅकची, तरी ती मला त्यांना त्यांच्या पद्धतीनेच घ्यावी लागते. आणि वन डे रिव्हिजनला मला एक पॉईंट झाला की दुसऱ्या पॉईंटकडे मी जातो, कोणाला काही समजले काय नाही ह्याचा मी विचार करूच शकत नाही, कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे 2-3 मोठे नाव आहेत, ते एकाच दिवसात कंप्लीट करायचे असतात आणि ते कधी कंप्लीट होतच नाही. आजपर्यंत माझी वन डे रिव्हिजन बॅच एका दिवसात कधीच झालं नाही. ओके, दुसऱ्या दिवशी परत 3 तास बोलवतो मी. ओके, कारण ते त्याला 1.5 दिवस नाव बी देऊ शकत नाही आपण. ठीक आहे, त्यामुळे ते नाव वन डेज द्यावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी परत 5-6 तास घ्यावं लागतं, कारण पार्ट तर कंप्लीट करावा लागतो. ते सोडून देणं जमत नाही. आता 24 तारखेला गट क ला पण बॅच घेतली होती, त्याचं पण केमिस्ट्री राहिलं होतं, मग ते ऑनलाईन दिलं मी, कारण मी ते नेक्स्ट डे पासून मी नव्हतो अवेलेबल. तर थोडक्यात काय की हा भाग पूर्ण होईल. या बॅचला माझे 40 लेक्चर होतील आणि 40ला 40 लेक्चर ऑफलाईन होतील, कुठलाही पार्ट त्यातला ऑनलाईन नसेल. 40 लेक्चर हे तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी प्रॉपर मी डिवाइड करून घेईल. ऑलमोस्ट माझ्या डोक्यात जसं आहे तसं 20-10-10 अशा पद्धतीने ते लेक्चर्स असतील. त्याचा टाइम टेबल माझ्या सायन्सच्या लेक्चरच्या आधी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, त्यानंतर भूगोलचे लेक्चर अवधूत सर घेणार आहेत. ओके, अवधूत कल्याण सर तुम्हाला भूगोलचा पाठ घेतील.
जो प्रिलिम ओरिएंटेड भाग आहे तो पूर्ण कंप्लीट होईल. कधी कधी काय होतं, आता भूगोलामध्ये पर्यावरण येतं, तो पर्यावरण मेन्सला आहे, तो या बॅचचा भाग नाही. सायन्समध्ये टेक्नॉलॉजी येतं, तो मेन्सला आहे, तो या बॅचचा भाग नाही. त्यामुळे जे मेन्सचा भाग आहे तो इथं होणार नाही, हे थोडंसं लक्षात घ्या. सांख्यिकीचा भाग इथं होणार नाही, हे पण थोडक्यात लक्षात घ्या. म्हणजे थोडं तुम्हाला समजलं पाहिजे की आपण प्रिलिम ओरिएंटेड बॅच ही कंप्लीट करणार आहोत. यात मुख्य परीक्षेचा भाग आपण कंप्लीट करू शकत नाही किंवा होणार नाही, तेवढा वेळ पण नाही. आणि तिसरा फेज आपला चालू होणार आहे परत 2 लेक्चर, कारण एक्झाम जवळ आली आपली आता, आणि 2 लेक्चरवर परत आपण शिफ्ट झालोय, कारण 7 लेक्चर आपल्याला कंप्लीट करायचे. 7 लेक्चर, ठीक आहे. आता त्यात सगळ्यात शेवटी इकॉनॉमी आणि करंटचे लेक्चर्स आपण घेणार आहोत. आता उरतो खरं 20 दिवसाचाच पार्ट शेवटी, पण करंटचे लेक्चर त्यात होणार आहे 30. ओके, करंटचे लेक्चर होणार आहेत 30 आणि भोसले सरांचे लेक्चर होणार आहेत 12 ते 13. कारण करंटला फारसे लेक्चर लागत नाहीत, तर हे 10-12 लेक्चर 13 लेक्चर मध्ये कव्हर होईल. आणि हे मात्र लेक्चर 30, म्हणजे ते जर कॉम्बिनेशन केलं तर आपण त्या विषयात बसतं. म्हणजे असा तुमच्या डोक्यात पॉईंट होऊ नये की बाबा शेवटच्या 20 दिवसात दोन्ही सब्जेक्ट आहेत का, तर मेन सब्जेक्ट इकॉनॉमी आहे, मेन अर्थव्यवस्था आहे, आणि मग नंतर उरलेला पार्ट काय करंट आहे. सुरुवातीला चालू करताना दोन्ही आपण ऍट ए टाइम चालू करू, करंट पहिले संपून जाईल, मग ते सर 2-2 लेक्चर घेतील आणि शेवटचा पार्ट संपवतील, तुमचा कंप्लीट करतील. क्लिअर. 9 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर एक टेंटेटिव्ह या दिवसात आपला हा भाग प्रॉपर संपेल. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, खूप स्लो होणार नाही, खूप फास्ट होणार नाही, दोघाच्या मधला भाग आपण पकडतो, त्यालाच प्रिलिम टार्गेट म्हणतो. जो स्लो होतो, जो बेसिक पासून होतो त्याला इंटिग्रेटेड म्हणतो, त्याला बेसिक टू ऍडव्हान्स म्हणतो. जो फास्ट होतो त्याला फास्ट ट्रॅक किंवा 1 डे रिव्हिजन म्हणतो. कळते. थोडासा फॉर्मॅट डोक्यात ठेवा, म्हणजे मला चुकीची माहिती कसलीच द्यायची नाही तुम्हाला, लाईक की बाबा सगळं कव्हर करू, एकदम हेच करू, ते तसं नाही. जे आहे त्या पद्धतीनंच आपण जाऊ, म्हणजे जे होतं त्या पद्धतीने जाऊ. कारण शेवटी काय होतं, 90 दिवसात आपल्याला 7 सब्जेक्ट कव्हर करायचे. ओके, 90 दिवसात, आणि हे फार चॅलेंजिंग आहे. तसं बघायला गेलं तर 90 दिवसात माझ्या सायन्सची बॅच चालू असते, म्हणजे रेग्युलर बॅच. तर त्यामुळं 90 म्हणजे त्यातले सुट्ट्या पडतात रविवार. आता ह्याच्यात नियोजन मी केलंय, नियोजन प्रॉपर केलंय, 90ला 90 दिवस युटिलाइज व्हायचं नियोजन केलंय. तुम्ही हे थोडक्यात लक्षात घ्या. आपला पहिला भर असतो कंटेंटवर, कागदापेक्षा मी कंटेंटवर भर देतो. माझं काम आहे कंटेंट. खरं तर कागद जमा करणं, कागद गिरवणं, एमसीक्यू जमा करणं, हे खरं तर तुमची बाजू असते. तुमच्या बाजूने ते खरं तर तुम्ही चांगलं करायला पाहिजे. परंतु ऍज अ बॅच आणि ऍज अ नियोजन प्रोग्राम याचा भाग म्हणून आपण यावर्षी खास करून, जे गेल्या वर्षी थोडासा कमी भाग होता किंवा कमी पडला तो आमच्या साईडनं, तो मात्र प्रॅक्टिसचा भाग. ओके, म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतो आपण, बरोबर. तर जर परफेक्ट व्हायचे तर प्रॅक्टिस पण तशीच परफेक्ट पाहिजे. तशीच म्हणजे काय, तर टेस्ट सिरीजचं नियोजन पाहिजे. मी 3 फॉर्मॅटमध्ये प्रत्येक सब्जेक्ट डिवाइड केला, प्रत्येक सब्जेक्टला 3 फॉर्मॅटमध्ये मी डिवाइड केलं. सगळ्यात पहिला भाग आपण याच्यात जर बघितला तर तो कोणता येतो, डेली एमसीक्यू. सगळ्यात पहिला डेली एमसीक्यू. आता लक्षात घ्या, आपण तुम्ही रोज येताय, विषय होतोय, इतिहास होतोय. इतिहासामध्ये नंबर ऑफ पॉइंट्स आहेत. युरोपियन लोकांचं आगमन पासून आपण सुरुवात करतो. आता त्या भागाशी संबंधित 2 गोष्टी आपल्या अल्टरनेट डे होणार आहेत. अल्टरनेट डे, इंटिग्रेटेड बॅच आणि तुमची बॅच, ह्या 2 बॅच मध्ये फरक असा असणार आहे, जे नवीन विद्यार्थी असतात त्यांचे डेली एमसीक्यू हे कसे असतात, त्यांना सुटावेत असे असतात. कारण नवीन नवीन आलेत आणि त्यांना जर सुटतच नसेल तर सोडून जातात लगेच. ठीक आहे, असं नको. तुम्हाला मी नवीन कन्सिडर करत नाही. हा पहिला मुद्दा तुम्ही आधी डोक्यात घ्या. तुमच्यापैकी कोणी नवीन असेलही, मला माहित नाही, ऑनलाईनलाही कोणी एखादा नवीन असेलही. कसं असतं, काही लोकांचं किंवा काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं, चला एवढ्यात होतंय आपलं 3 महिन्यात कंप्लीट करून टाकू. तो त्यांचा वैयक्तिक पॉईंट आहे, पण माझं सरळ मत आहे की मी तुम्हाला नवीन कन्सिडर करत नाही. मी तुम्हाला ऍटलिस्ट 2 प्रिलिम दिलेले विद्यार्थी असं समजतो, ऍटलिस्ट. ओके, मग तुमची गट क असेल, गट ब असेल, आणि मी इव्हन हेही सांगेल 2 प्रिलिमचा तुम्हाला अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, आणि तिथं तुमचं 10-12 मार्कांनी राहिले, 5-7 मार्कांनी राहिले, 1-2 मार्कांनी राहिले, अशी कॅटेगरी मी समजतो. ठीक आहे, हा मुद्दा परत रिपीट करतोय मी, लक्षात घ्या. का, कारण मिसकन्सेप्शन बिलकुल नको. म्हणजे तुम्हाला असं वाटू नये की माझा नवीन अटेम्प्ट आहे, आता मला सगळं हे होईल. मी परत पहिला शब्द वापरला होता, तोटा होतो का हो? तोटा कशाचा होणार आहे? हा काय मूवी नाही, पिक्चर नाही. ठीक आहे, त्यामुळे घेणार तर काहीतरी घेणार. ओके, बायोलॉजी घेणार आहे मी, सेल घेणार आहे, 4 गोष्टी तुम्हाला कळणारच आहेत. तोटा कशाचा होणार नाही. पण तुम्हाला फायदा किती होईल किंवा तुम्ही
हा तुम्ही आता आलात आणि तुम्ही प्रिलिम पासच होणार आहेत असं नाही होणार. शेवटी काय असतं की शेवटी मेहनत तुमचीच असणार आहे. मेहनत तुमचीच असणार आहे. फक्त इथं काय होणार आहे, 4 गोष्टी ज्या तुमच्या चुकतायत आजपर्यंत त्या दुरुस्त होणार आहेत आणि तुम्हाला शिस्त लागणार आहे. आज 3 महिने नाही 4 महिन्यानं प्रिलिम आहे. म्हणजे आज मला ऑफिसला येतात लोक भेटायला, सर माझं आता सध्या मी काय करू. मग मी म्हणतो 9 नोव्हेंबर फोकस कर. मग 9 नोव्हेंबर फोकस कर म्हणलं, नाही सर त्याला वेळ आहे. आता 9 नोव्हेंबरला ज्याला आज वाटते वेळ आहे म्हणजे त्यांनी कधी फोकस करायला पाहिजे हे त्यालाच माहित. ठीक आहे, मला माहित नाही. पण माझं तर असं मत आहे की 9 नोव्हेंबरला आज 4 महिने म्हणजे कमीत, तसं बघायला गेलं तर कमीत. आता तुम्हाला माहिती आहे तुमच्यापैकी काही लोक 2 वर्ष झालं सतत हार्डवर्क करतायत तरी सुद्धा प्रिलिमला 1-2 मार्क कमी पडतायत. त्यांना विचारा 9 नोव्हेंबर किती जवळ आहे किती लांब आहे. ठीक, त्यामुळं असं नाही की आपण टार्गेट जे आपण ठरवतो ते लांब आहे. त्यामुळं ह्या बॅचचा सगळ्यात चांगला फायदा जर काय असेल, अर्ली नियोजन, अर्ली प्रोग्रामिंग चालू होईल तुमची. आजपासून तुमचं नियोजन सुरू होईल. म्हणजे आजपासून तुम्ही त्या दिशेनं पावलं टाकणार आहेत. नाहीतर आपण स्वतःहून करत असताना थोडंसं काय होतं, ढिलं पडतं. हा सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट आहे. वेगळा पॉझिटिव्ह काही पॉईंट नाही. आणि दुपारी 2चा टाइम हा पुण्यात आल्यावर झोपायचा असतो ना. ठीक आहे, आता झोपायचा टाइम आहे खरं बघायला गेलं तर त्या टाइम मध्ये आपलं लेक्चर कंप्लीट होतात. म्हणजे 6 पर्यंत तुमची बॅच कंप्लीट होती. म्हणजे दुपारचा टाइम आहे, म्हणजे सकाळीपासून ते दुपारी 2 पर्यंत तुम्हाला प्रॉपर रिव्हिजन करायला टाइम मिळेल. आणि परत सांगतोय तुम्हाला, 6ला इथून लेक्चर संपलं, फार फार तर 7ला तुम्ही अभ्यासाला बसणार आहात. आणि 7 ते 11 या 4 तासात 1 तास परत जेवणाचा घाला. 3 तास तुम्हाला युटिलाइज रात्रीचे झाले पाहिजे. म्हणजे रात्रीचे 3 तास आणि सकाळचे जवळपास 5 तास किंवा 4 तास व्हॉटएव्हर जसं तुमचं नियोजन होते तसं. मला तर वाटते 5 तास व्हायला काहीच हरकत नाही. कारण तुम्ही प्रिलिम पास करायचीच आहे तर 8 तास तुम्हाला डेली स्वतःचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे मी तर असं सरळ म्हणेल, म्हणजे स्पष्टपणे मी असं म्हणेल की जर तुम्ही स्वतःला 8 तास देऊ शकणार असाल तरच या बॅचला तुम्ही जॉईन व्हा, तरच तुम्ही इथं 5 तास घाला. हा 5 तास तुमचा लर्निंगचा असेल आणि हा 5 तास लर्निंगचा तेव्हाच जेव्हा 8 तास तुम्ही स्वतःला देऊ शकता. 13 तास एंगेज करायलाच पाहिजे. ह्या 13 तासात बाकी काही आलं नाही पाहिजे, जेवण आलं नाही पाहिजे, काहीच नाही. हे एवढं पाहिजेच पाहिजे. कोण किती तास अभ्यास करतं ह्याच्याशी मतलब नाही. कोणी 8 तास अभ्यास करून पास होत असेल, कोणी 14 तास होऊन पास होत. मी सांगतोय की आपल्या इथं जर नियोजन करायचं असेल तर हे 5 तास अभ्यास नव्हे. ओके, हा 5 तास अभ्यास नव्हे. तुम्हाला वाटत असेल या 5 तासात माझा अभ्यास होतोय, नाही. हा अभ्यास नाही, ही एक लर्निंग प्रोसेस आहे. आणि या लर्निंग प्रोसेस मधून तुम्हाला कानावर पडलेले प्रश्न परीक्षेत थेट एमसीक्यू मध्ये रूपांतरित होत नाहीत. ते व्हायचे असतील तर हे 8 तास युटिलाइज करावे लागतात. नाहीतर कोणी पण इथे येईल आणि कोणी पण प्री पास होईल. ठीक आहे, असं होत नाही. म्हणून परत मुद्दा समजून घ्या, ह्या दोघांचं नियोजन आहे का, हे होऊ शकतंय का, हे 8 तास तुम्ही देऊ शकता का. जर देऊ शकत असाल तरच इकडे जॉईन करा. आणि जर तुम्हाला वाटते नाही देऊ शकत तर हे नका करू, काही गरज नाही. म्हणजे दोन्ही गोष्टीत मी तर म्हणतो ना, कोणतं महत्वाचं वाटतं तुम्हाला ह्या 8 आणि 5 मध्ये महत्वाचं कोणतं आहे? 8. म्हणजे मी तर म्हणतो सेपरेट ह्याच्यावर प्री पास होते. सेपरेट काहीच करायचं नाही, एवढं करा तरी प्री पास होते. आणि सेपरेट हे केल्यावर काय होत नाही, समजते का. हे ऍक्सेसरीज आहे, हे मेन इंजिन आहे, समजून घ्या. म्हणजे हा पार्ट तुम्हाला वरून लावायचा आहे, कोण बघत नाही. पण त्याचा काहीतरी लुक येतो नाही का, गाडीला ऍक्सेसरीज लावतो चांगली वाटते गाडी, तर लुक येतो फक्त, बाकी काहीच नाही. म्हणजे मी एवढं स्पष्ट सांगतोय की तुम्हाला करायचंय त्याच्यात आम्ही, म्हणजे मी असेल, बाकीचे सर्व शिक्षक असेल, आमच्याकडे कंटेंटची टीम असेल, ते तुम्हाला काहीतरी फायदा करून देण्याचा प्रयत्न करतील. फायदा करून देत असताना वरचे लोक जे देतात ते फक्त वरचा भाग आहे, मुलायम आहे. तुम्हाला बेस निर्माण करायचा आहे, तो 8 तासाचा असला पाहिजे, एवढंच माझं मत आहे. बघा, डेली एमसीक्यू थोडेसे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डेली एमसीक्यू थोडेसे तुमच्या लेवलचे काढलेत किंवा काढण्याची प्रोसेस चालू आहे, जे की इंटिग्रेटेड बॅचला थोडेसे सोपे काढतो आम्ही, तुम्हाला थोडेसे एक्झाम ओरिएंटेड काढतो. म्हणजे इंटिग्रेटेड बॅचला एक्झाम ओरिएंटेड फारशी जमत नाहीत, त्यांना जे आज शिकवले ते लगेच क्लिक झालं पाहिजे, माइंड थोडासा त्यांचा शार्प झाला पाहिजे, यासाठी हे पार्ट असणार आहे. त्यामुळे हे एमसीक्यू वेगळे असणार आहेत, हे डेली दिले जाणार आहेत. जसं तुमचा तो सब्जेक्ट संपत जाईल तसं त्या सब्जेक्टचे तुम्हाला एमसीक्यू मिळणार आहेत. हा पहिला मुद्दा. म्हणजे प्रत्येक माझं जेवढं टेंटेटिव्ह अंदाज आहे ना तेवढं मी तुम्हाला थोडक्यात सांगू देतो. प्रत्येक सब्जेक्टच्या 20 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. 20-20 प्रश्न त्याच्यात असतात. 400 प्रश्न अराउंड तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे नव्याने मिळणार आहेत पूर्णपणे, प्रत्येक सब्जेक्टचे. त्यानंतर आपण हा एक मुद्दा असतो ब्रेन स्टॉर्मिंग. आता ब्रेन स्टॉर्मिंग वन लाइनर नावाचा प्रकार आहे, तो सगळ्याच सब्जेक्टसाठी नाहीये. ठीक आहे, त्यामध्ये मी काही आता सायन्ससाठी ब्रेन स्टॉर्मिंग लागतंच, आठवलंच पाहिजे की बाबा एखादं मी 2 गोष्टी सांगितलं तर टेरिडोफायटा लिहायचं का ब्रायोफायटा लिहायचं हे डोक्यात आलंच पाहिजे. तर यासाठीचा भाग
म्हणजे वन लाईनर. तसेच करंटचे वन लाईनर म्हणजे काही काही सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टचे आम्ही वन लाईनर काढलेले आहेत. मग त्याच्या रिकाम्या जागा भरायच्या तुम्हाला. ठीक आहे. ब्रेनस्टॉर्मिंग आपण त्याला म्हणतो. ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे अचानक आपल्याला आठवायला पाहिजे. अचानक एखादी गोष्ट सांगितली तर 4 पर्याय दिले गेले नाहीत तरी सुद्धा तो व्यक्ती, तो इसवी सन, ती कन्सेप्ट लगेच वर आली पाहिजे आणि ती तुम्ही तिथं लिहिली पाहिजे. हे असे सुद्धा प्रश्न तुम्हाला हे दिले जाणार आहेत. ते अल्टरनेट असणार आहेत. म्हणजे एक दिवस हा असेल पार्ट तर एक दिवस हा असेल. म्हणजे दररोज तुम्हाला काही ना काही मिळालं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. त्यात तुम्ही एंगेज झाले पाहिजे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. प्रत्येक सब्जेक्ट बाबतीत हे सांगतोय मी. दररोज 2 सब्जेक्ट चालतायत तर तुमच्याकडे 2 तुमच्याकडे हातात काय असले पाहिजे, प्रिंट असले पाहिजे. हे ह्या वर्षीचा एक ऍडिशनल पार्ट मी इथं ऍड केलाय. आणि लास्ट एक पार्ट आपण करतोय टेस्ट सिरीज. आता ही टेस्ट सिरीज तुम्ही प्रिपेअर्ड आहात याच उद्देशानं मी स्टार्ट करत आहे. आज जर तुम्ही गट क दिली 1 जूनची असं समजू. ठीक आहे. त्याच्या आधीची गट ब दिली 2 फेब्रुवारीची असं समजू. असं समजून तुमचा इतिहासचा भाग वाचून झालाय. 1 टाइम का होईना, 2 टाइम होईना, 3 टाइम, जे काही तुमचं वाचून झालाय त्या बेसिसवर आपण टेस्ट सिरीज स्टार्ट करणार आहोत. टेस्ट सिरीज आणि कंटेंट या 2 गोष्टी वेगळ्या ठेवणार आहोत आपण. ठीक. म्हणजे कंटेंटवर टेस्ट सिरीज अवलंबून आहे का? येस आहे, पण पार्टली. कारण सगळं नियोजन एका जागी होत नाही. नाहीतर सगळं संपतंय 10 ऑक्टोबरला, पुढे उरतंय महिना, टेस्ट सिरीज कधी घेणार? म्हटलं ना, मध्ये दिवाळी 15 दिवसाचा आहेच काळ, त्यामुळे पॉसिबल नाही. म्हणून टेस्ट सिरीजचा प्रोग्राम चालू करण्यासाठी आजपासून 1 महिना लागेल. टेस्ट सिरीजमध्ये 100 क्वेश्चनची टेस्ट असेल. ती प्रॉपर टेस्ट सिरीज असेल. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज सेपरेट सुद्धा जॉईन करता येईल. जर समजा कोणाला वाटलं की बाबा ह्या बॅचचा पार्ट ऐवजी टेस्ट सिरीज करू शकतो का, तर तसं पण आपण ते उपलब्ध करून दिलेलं आहे. टेस्ट सिरीज पण करता येईल जॉईन. टेस्ट सिरीजचा मी प्रॉपर नियोजन किंवा टाइम टेबल इथं दिलंय. पहिली टेस्ट 10 ऑगस्टला असेल, शेवटची टेस्ट 26 ऑक्टोबरला असेल. 26 ऑक्टोबर पासून 15व्या दिवशी टेंटेटिव्ह एक्झामची डेट आहे. इन केस, नाहीतर लगेच आपोआप सुरू नका. ठीक आहे. इन केस एक्झाम समोर जाणार असेल तर टेस्ट सिरीज मधले बदल केले जातील. टेस्ट सिरीजच्या टाइम टेबल मध्ये बदल केले जातील. याचा अर्थ मला काही माहित झाले असं नाही. ठीक आहे. किंवा तसं नाही, पण आणखीन तरी काही तसा मुद्दा नाहीये. काय होतं की एखाद्या वेळेस कोणतरी म्हणतं समोर एक्झाम जाणार आहे, तर सुरू होतं तिथून ते मग ते सगळीकडे पसरतं. असं काही मला माहिती नाही. पण कसं आहे, आता आपल्याकडं माहिती आहे, आपल्याला प्रत्येक एक्झाम होईपर्यंत किंवा हॉल तिकीट येईपर्यंत आपल्यालाही माहित नसतं काय एक्झाम होणार आहे का नाही. परंतु आपण त्याच उद्देशानं समोर जाणार आहोत. आपण काही त्याच्यावर हे भर देणार नाहीत. पण इन केस कधी कधी होतं असं, महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, माहित नाही त्यांच्या डेट काय येतात, ह्या डेट काय येतात, माहित नसतं आपल्याला. इन केस असं काही ओव्हरलॅपिंग झाली तर टेस्ट सिरीज संपवायची नाहीये. ती टेस्ट सिरीज बिफोर 1 मंथ आपल्या प्रीच्या आधीच असेल. त्यामुळे तो प्रोग्राम थोडा पोस्टपोन होईल. कंटेंट पोस्टपोन होणार नाही. कंटेंट संपून जाईल, त्याच्यात मी काही बदल करणार नाही. कंटेंट तुमचा 10 ऑक्टोबरला संपेल, त्यात काही बदल होणार नाही. मग एक्झामचं मला एक्झॅक्टली त्या पुढच्या गोष्टीवर मी काही हे ठरवणार नाही. एव्हरी संडेला टेस्ट असणार आहे. प्रत्येक रविवारी टेस्ट असणार आहे. 10 ऑगस्टला पहिली टेस्ट आपली असणार आहे. 10 ऑगस्ट पासून आपण स्टार्ट करणार आहेत आपला टेस्ट सिरीजचा प्रवास. हा 100 क्वेश्चन असतील. आयोगासारखी टेस्ट आपण याच्यात काढणार आहोत. डेली एमसीक्यू, ब्रेन स्टॉर्मिंग हे सोडून टेस्ट सिरीजचा प्रोग्राम असणार आहे. हा महत्वाचा. हा आम्ही थोड्या ऑनलाईनचे कमेंट्स घेतो. थोडंसं एक वेळ द्या मला, कारण काय दोन्ही गोष्टी एकत्र घेतलो आपण की ते थोडासा घोळ होतो. हा नवीन आहेत वगैरे तुम्ही म्हणताय, एक पण प्री दिली नाही. मी सांगितले तुम्हाला स्पष्टपणे, जी गोष्ट सांगायची ती मी आताही सांगितली, परत रिपीट पण करतो थोड्या वेळानं. कारण मी ही गोष्ट आपलं ही लेक्चर, ही जी बॅच आपण आज घेतोय, आज बॅच स्टार्ट करतोय. या बॅच स्टार्ट करण्याच्या आधी युट्यूबला एक मी लेक्चर घेतले. त्यासाठीच घेतले की कसल्याही प्रकारची तुम्हाला असं होऊ नये की अरे काहीच आपल्याला माहित नाही आणि आपण ऍडमिशन घेतलं, असं नको. शेवटी आता मी तुम्हाला म्हटलं ना, जे नवीन विद्यार्थी त्यावर मी थोड्या वेळाने येतो. आधी हा पार्ट कंप्लीट करू. लक्षात घ्या. बघा हे टाइम टेबल थोडक्यात बघून घ्या. मी काय थोडक्यात संडे असणार आहे. पहिला संडे 10 ऑगस्टला आहे. 10 ऑगस्ट पासून आपण हा प्रोग्राम स्टार्ट करतोय. टेंटेटिव्ह 10 ऑगस्ट पर्यंत आपले 2 सब्जेक्ट संपत आहेत, बरोबर. 10 ऑगस्ट पर्यंत आपला इतिहास संपतोय, राज्यशास्त्र संपतोय, पॉलिटी संपतोय. इन केस त्यांचे 4-5 लेक्चर राहिले असतील तरी टेस्ट त्याच दिवशी होईल. टेस्टमध्ये मी मागं पुढे करणार नाही. टेस्ट त्याच दिवशी होईल. तुम्ही म्हणायचं नाही की शेवटचे 10 प्रश्न आम्हाला जमले नाही किंवा तो पाठ झाला नाही. तो भाग वेगळा, हा भाग वेगळा. का? कारण वेळ कमी असल्यामुळं आपल्याकडे तो असा एकदम निवांत घ्यावा असं नाही.
एकही संडे मिस केला नाही. फक्त दिवाळीचा संडे मिस केलाय, बाकी एकही संडे मिस नाही. 10 ऑगस्टला सुरू झालं ते तुमचा शेवटचा पेपर 26 ऑक्टोबरला असणार. हे मुद्दा लक्षात घ्या. पहिल्या 2 टेस्ट आपण काय करतोय सब्जेक्टच्या. आता सब्जेक्ट वाईज टेस्ट घेताना सुद्धा 3 सब्जेक्ट कव्हर होत आहेत. समजते, 3 सब्जेक्ट कव्हर होत आहेत. म्हणजे असं समजू नका की ती एका सब्जेक्टची टेस्ट आहे. खरं तर ती ऍक्च्युअल टेस्ट आहे, पण एकाला भर द्यायचा आहे. प्रत्येक टेस्टमध्ये मॅथ, रिझनिंग आणि करंट हे टाकलेलंच आहे मी. का तर मॅथ रिझनिंग नसेल तर ती टेस्ट काय, ठीक आहे, तुम्हाला वेळ कसा कळेल. त्यामुळे मी तो पार्ट ठेवला नाही. त्यामुळे मॅथ रिझनिंग 20 प्रश्न, करंटचे 15 प्रश्न हे कंपल्सरी प्रत्येक टेस्टचा भाग असणार आहे. 20 आणि 15 35. उरलेले 65 क्वेश्चन एका सब्जेक्टचे असतील. जर समजा त्या सब्जेक्टचं नाव दिलंय तर. मी काही प्रश्नाची संख्या कंसात देत बसलो नाही, तुम्हाला ते समजून घ्यायचंय. इतिहासचे 65 प्रश्न असतील, 15 प्रश्न आणि 20 प्रश्न. बरोबर टाइम मॅनेजमेंट झालं पाहिजे. मॅथ रिझनिंग शिकवलं नाही तरी पहिली टेस्ट मॅथ असणार आहे. कळतंय? हा तुमचा पार्ट आहे, तुमची जबाबदारी आहे की आजपासून तुम्ही मॅथला वेळ देणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणताल सेल्फ स्टडी कसा करायचा, तर आजपर्यंत जसा केलाय तसा, ठीक आहे, त्याच्यात वेगळं काही नाही. म्हणजे मॅथ रिझनिंगवर सरांचे लेक्चरवर तुम्ही वेट करत बसायचे, अवलंबून राहायचे असं करू नका. ठीक आहे, समजते. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळं हा मी तुमच्यावर सोडतोय. चालू घडामोडीच्या नोट्स बिफोर 10 ऑगस्ट तुम्हाला दिल्या जातील. ओके, जेणेकरून तुम्हाला टेस्ट देता येतील. त्यामुळे नोट्सचं मी ते नियोजन 10 ऑगस्टच्या आधी करणार आहे. लवकर देऊ, जेवढं शक्य होईल तेवढं लवकर देऊ. पण मॅथ रिझनिंग मात्र तुमचं ज्या टाइमला सांगितले त्या टाइमलाच चालू होईल. सायन्स सुद्धा. आता हे बघा, ह्या 2 टेस्ट कधी संपल्या, 17 ऑगस्टला. त्याच्यानंतर 24 आणि 31 संडे उरतात माझ्याकडे. त्यामुळे मी ते 24 आणि 31 संडे वाया घालणार नाही. त्यात सगळ्या सब्जेक्टची टेस्ट ठेवणार आहे. पर्याय नाही. तुम्हाला इथं किती मार्क पडू द्या, 30 पडू द्या, काही फरक पडत नाही. ही 5वी टेस्ट जेव्हा येईल ना, तेव्हा तोपर्यंत आपल्याला त्या टेस्टला 60, 62, 63 पर्यंत जायचं. हे लक्षात घ्या. गेल्या वर्षी मेरिट 62.5 आलं म्हणजे आता ह्या वर्षी 70 येते काय, असा विचार सोडून द्या. पहिला महत्वाचा मुद्दा. मेरिट हे मला नेहमी विचारतात मुलं, आताही विचारतात की सर किती स्कोअर सेफ असेल. आता सेफ स्कोअर हा एक्झाम होण्याच्या आधी विचारणं म्हणजे मूर्खपणा आहे ना. हे लक्षात घ्या. सेफ स्कोअर असा सेफ स्कोअर नावाचा प्रकारच नसतो. आता आजपर्यंत सेफ स्कोअर काय सांगायचे, 60+ सांगायचे की नाही. आता 61 वाल्यांचा कसला सेफ आहे, नाही ना. मग सेफ स्कोअर नावाचा प्रकार कुठल्याच स्पर्धा परीक्षेत अस्तित्वात नाही. म्हणजे नीटचं एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांसमोर असतं. नीटचे काही मेरिट हे 600च्या वर जातात, कधी कधी 500च्या खाली येतात. त्यामुळं सेफ स्कोअर नावाची संकल्पना डोक्यातून काढून टाका. सेफ स्कोअर पेक्षा कंटेंट आपला सेफ असला पाहिजे, आपला अभ्यास एकदम व्यवस्थित असला पाहिजे. त्यामुळं पेपर कसा येईल ना त्यानुसार सेफ स्कोअर ठरतो. पेपर फारच अवघड आला आणि जागा 500 आहेत, मेरिट 44 सुद्धा लागते, काय होत नसते, 44 सुद्धा मेरिट लागतं, तेव्हा तुम्ही 60+ काय करणार आहेत हे समजून घ्या. त्यामुळं सेफ स्कोअर डोक्यातून काढून टाका. आपल्याला कंटेंट चांगला करायचा आहे. ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. बाजूच्याला जेवढे पडले त्याच्यापेक्षा जास्त मला पडले पाहिजे. ठीक आहे. उद्या जर एखादा सायन्स फारच अवघड आलं, इतका अवघड आलं, मी 10 वर्ष झाले शिकवतो, मला 5च प्रश्न यायलेत 15 पैकी. ओके, मी एवढे दिवस झाले शिकवतो तर ते एकच सब्जेक्ट शिकवतोय, मला 5 यायलेत, तर विद्यार्थ्यांचा ऍव्हरेज स्कोअर 1 आणि 2 असेल. ठीक आहे, साधी गोष्ट आहे. त्यामुळे ज्याला 5 पडले तो उत्तम झाला ना. म्हणजे माझे एवढे म्हणत नाही मी, बट उत्तम झाला, चांगली गोष्ट आहे. खूप चांगले मार्क आले, 5 मार्क चांगले आले. तेच जर सायन्स सोपं आहे, जसं की आता गट ब ला होतं. आता गट ब ला ज्या लोकांना सायन्समध्ये 15 पैकी 6 आलेत त्याला प्री पास झालाय का तो सांगा बरं. नाही झालाय, होऊ शकत नाही. ही संकल्पना समजून घ्या. पेपर वाईज असतं. आता ग्रुप सीचाही विचार करा. ग्रुप सीचा पेपर थोडासा अवघड होता, तर ग्रुप सीचा मेरिट पण कमीच येणार आहे, त्यात काही डाऊट नाही. ते काय 60ला जाणार आहे का लगेच, त्याचं 62 गेलं म्हणून आता ग्रुप सी वाले मला 55 वाले विचारतात, सर 55 मार्क आहेत, अभ्यास करू का. बिंदास कर. 55 मार्क म्हणजे 100% होऊ शकतो. हा मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळं असं कंपॅरिझन करायचं नाही. कंपॅरिझन कशाचं करायचं, हार्डनेस, टफनेस, पेपर कसा आहे, हे सगळ्या गोष्टी. मॅथ रिझनिंग पर्यंत पोरं पोहोचलेच नाही घटकला, समजते का. असं झालंय. मॅथ रिझनिंग जरी पोहोचले तरी अर्धे झालेत मॅथ, अर्धे पण खूप टॉप आहे. त्यामुळं थोडक्यात काय सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही आधी काहीच डिसाईड करू नका. बघा, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट ज्यामध्ये सर्व विषय एकत्रित असतील, 7ला 7 सब्जेक्ट असतील, शिकवलं नाही शिकवलं ते तुमचा भाग, तुम्ही कशावर भर द्यायचा हा तुमचा भाग. ही 24 ऑगस्ट 31 ऑगस्टला अशी टेस्ट असेल. परत 7 सप्टेंबर आणि 14 सप्टेंबर मला जेवढं टेंटेटिव्ह माहिती आहे तेवढं 7 सप्टेंबर पर्यंत केमिस्ट्री संपलेला असेल, बायोलॉजी प्लस केमिस्ट्री संपलेला असेल, फिजिक्स राहिलेला असेल, तरी सुद्धा ती टेस्ट त्याच दिवशी होणार. समजते का. हे फक्त समजून घ्या.
असं नियोजन मी केलेलं नाही की तो सब्जेक्ट संपला की ती टेस्ट त्या दिवशी. असं का नियोजन केलं नाही? कारण तसं नियोजन केलं तर आपले टेस्ट कमी झाल्या असत्या. तसं नियोजन केलं असतं आपल्या टेस्ट मिळाल्या नसत्या. आणि तुम्ही म्हणताल की सगळ्यात सुरुवातीला जर सब्जेक्टिव्ह घेत बसलो आणि सगळ्यात कॉम्प्रेसिव्ह नंतर घेतला तर ते पण मॅच होत नाही. तुम्ही बघितलं असेल. आता इथं जर बघितलं, आता इथं तिसरी टेस्ट कोणती ठेवायची? विज्ञान ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत. त्यामुळे आपल्याला ही कॉम्प्रेन्सिव्हच ठेवा लागते. हा थोडासा वेगळा पॅटर्न मी बनवलाय, पण तो परफेक्ट आहे. त्यात काही वेगळा नाही. तुम्हाला तो फायदा होईल, त्यात काही डाऊट नाही. 7 सप्टेंबरला विज्ञान आणि 14 सप्टेंबरला भूगोल ऑलमोस्ट संपलेला असेल, ऑलमोस्ट. तर हा मुद्दा लक्षात घ्या. शक्यतो जर 7 सप्टेंबरला केमिस्ट्री संपला असेल तर मी फिजिक्सचे प्रश्न त्यात देत नाही. ठीक आहे, केमिस्ट्री पर्यंतचे प्रश्न देतो. म्हणजे आपली ऍडजस्टमेंट आहे ना ती. त्यामुळे मी माझा पेपर आधी ठेवला, कारण तो मी काढतो माझ्या पद्धतीने, तुम्हाला देता येतो. ठीक आहे, चला पुढे जाऊ. 21-28 सप्टेंबर परत तिसरी आणि चौथी ऑल सब्जेक्ट म्हणजे सगळेच असेल त्यामध्ये इन्क्लूड. तर हा तिसरा आणि चौथा टेस्ट असेल. 28 सप्टेंबरला तुमची ही टेस्ट संपल्यानंतर 5 ऑक्टोबर पर्यंत अर्थव्यवस्थेचा ऑलमोस्ट 80% भाग झालेला असेल असं गृहीत धरू, किंवा 70% झालेला असेल गृहीत धरू. तरी पण 5 ऑक्टोबरला आपल्याला अर्थव्यवस्था घ्यायचंच आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरचा जो संडे आहे त्यात 12 ऑक्टोबर एक उरतो आपल्याकडे. खरं तर 18 ऑक्टोबर एक उरतो. ते 2 संडेचा मी डायरेक्ट गॅप का टाकलाय? 16, 17, 18, 19 अशी दिवाळी आहे. ठीक आहे. आणि 12 ऑक्टोबरला जर संडेची एक्झाम घेतली तर मग 26 ऑक्टोबरला एकदम 15 दिवस आधी काहीच उरत नाही. आणि 5 टेस्ट मला घ्यायच्यात कॉम्प्रेन्सिव्ह, आणि 5 टेस्ट तुमच्या सब्जेक्ट वाईज. अशा 10 टेस्ट आपल्याला अरेंज करायच्यात. इन केस नियोजन झालं, मला वेळ भेटला, व्यवस्थित सगळं असेल तर 12 तारखेला आपण टेस्ट ऍड करू. पण ते पुढचा पार्ट झाला. सध्याचं लेवल एवढंच लक्षात घ्या. 26 ऑक्टोबरला शेवटची टेस्ट का ठेवली? दिवाळी संपत्ती सगळं होतंय. 26 ऑक्टोबरला तुम्हाला यावंच लागतंय. तुमच्यापैकी अर्धे इथंच राहतात. ओके, त्यात काही डाऊट नाही. आणि 26च्या नंतर डायरेक्ट 15 दिवसानंतर 9 तारखेला आपली एक्झाम असणार आहे. 15 दिवसानंतर. असा हा टेंटेटिव्ह प्लॅन बनवलाय. टेंटेटिव्ह ह्याच्यात बदल होण्याचा चान्स नाहीये. इन केस टेस्टचा थोडासा झाला तर बदल होईल. हा मुद्दा लक्षात घ्या. तुमचे डाऊट्स मी घेतो, पण हा पहिला भाग माझा इथं कंप्लीट झाला. ओके, मी पहिला भाग इथं कंप्लीट सांगितला. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांनी रेग्युलर ऑफलाईनच करायचे. एक लेक्चर बोर्ड आलं तर ते ऑनलाईन मिळणार नाही. हे थोडंसं डोक्यात घ्या. कारण ती सिस्टीम चालवणं ते रेग्युलराइज होत नाही. काही विद्यार्थ्यांना परत पाहायचं असतं, 1 व्ह्यू 1.5 व्ह्यू असे काही विद्यार्थी असतात. तर त्यांनी एकदा आपल्या स्टाफशी एकदा संपर्क साधा. त्याची सुविधा केलेल्या आहेत. ऍडिशनल काही असेल कॉस्ट वगैरे तर ते तुम्ही एकदा संपर्क साधून तुम्हाला काही त्याच्यात लागत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. चला, टेस्ट सिरीज ही ऑनलाईनच असणार आहे. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन, तुम्हाला सगळं प्रिंटेड. हा दोघातला फरक आहे. हा फरक सगळ्यांनी लक्षात घ्या. हा, आता बाकीच्या लोकांचे डाऊट्स घेतो. तुमचे काही डाऊट्स असतील हात वर करून विचारा, किंवा लिहून दिला तरी चालेल. म्हणजे तुमचे डाऊट्स इथंच क्लिअर झाले पाहिजे. म्हणजे माझ्याकडे तुम्ही सेपरेट आला तरी चालेल, पण काही डाऊट्स असतील तुम्ही एक मला पाठवू शकता काही लिहून. मी ते डाऊट्स घेतो. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांचे डाऊट्स काय आहेत? ठीक आहे, युट्यूब साठी एक लेक्चर होतं, तर एक इन्फॉर्मेशन म्हणून होतं. काही डाऊट्स असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला हा भाग टाकलेला आहे. आपल्या अकॅडमीचा नंबर टाकलाय, तर तो तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. हा प्रिंट दिल्या का? ह्या प्रिंट सांगितल्यात मी. हे म्हणजे टाइम टेबल मिळून जाईल ना त्यांना. ही प्रिंट म्हणजे तुम्हाला टाइम टेबल मिळेल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जाता येईल. टेस्ट सिरीज थोडंसं ह्या टेस्ट सिरीजला सिरियसली घ्यायचंय सर्वांना. कारण सिरियसली म्हणजे तुमचा अभ्यास. ठीक आहे, लाईक तुमचं आता म्हटलं ना की जे काही ऑगस्ट महिन्यातली टेस्ट असणार आहे ही पहिली 24 ऑगस्ट. तर 24 ऑगस्टची जी टेस्ट आहे ती सगळ्या सब्जेक्टची आहे. मग तुम्ही नवीन असाल तर सोडून त्या विषय बाजूला ठेवा तो. पण ते तुम्ही जुने आहात, तुम्ही ऑलरेडी 1-2 अटेम्प्ट दिलेले आहेत. 1-2 अटेम्प्ट मधून काही कमी पडले काही पर्टिक्युलर, तर त्याचा विचार तुम्ही नक्की करा. ओके, म्हणजे ते सब्जेक्ट कंप्लीट करा. त्यानुसार तुमचा टाइम टेबल करा. माझ्या मते 8 तास तुम्हाला मिळतात, मी असं सांगतोय. तर 8 तासामध्ये तुमचे जे सब्जेक्ट डेली होणार आहेत त्याला 6 तासाचा वेळ द्यावा. ओके, 6 तासाचा वेळ. आलेत का? आले असेल त्या येत आहेत. ठीक आहे, जे सब्जेक्ट तुमचे डेली होत आहेत त्याला 6 तासाचा वेळ द्यावा. 3-3 तास. म्हणजे तुमचा तो 1 महिनाभरात तो सब्जेक्ट पण व्यवस्थित होईल, अभ्यास पण होईल. आणि उरलेल्या 2 तासामध्ये करंट मॅथ अल्टरनेट घ्या. एक दिवस मॅथ घ्या,
म्हणजे 1 तास करंट 1 तास मॅथ खिचडी होऊन जाते. 4 लेक्चर एकाच दिवसी नको. माझं सरळ मत आहे की 2 तास आज करंट करा किंवा मॅथ करा, किंवा तुम्हाला सायन्स वाचायचं असेल सायन्स वाचा. मी मध्ये सांगितलं ना एकदा येतो आणि सायन्सची टॉपिकची लिस्ट देतो. नाही जरी आलो तरी तुम्हाला लिस्ट देतो, कोणते टॉपिक कसे घेणार आहोत. 40 लेक्चरची आधी लिस्ट देतो, ते त्या पद्धतीने वाचून घ्या तुम्ही जरा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की हा हे अशा पद्धतीने आपल्याला वाचायचं. म्हणजे माझे लेक्चर चालू होण्याच्या आधी, मॅथ रिजनिंग चालू होण्याच्या आधी तुमचं थोडं प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे. मॅथ आणि सायन्स शिवाय प्रिलिम निघत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि सायन्सचा पार्ट मी तुम्हाला सांगतो, मी जेवढा इथे घेतोय, मी जेवढं काही पार्ट घेईल त्यात 10+ क्वेश्चन यायची जबाबदारी माझी, 10+. आता त्याच्यात मग 11 येतील, 12 येतील, 13 येतील, तो पुढचा भाग, कारण परीक्षेवर डिपेंड आहे. पण किती जरी अवघड आलं तर शेवटी एका बाउंड्रीच्या बाहेर सायन्स जात नाही, आणि ती बाउंड्री मला जेवढं माहिती तेवढं 10 क्वेश्चनची आहे. हा 5 क्वेश्चन बाहेर जातात कधी 4 जातात, कधी 3 जातात, पण 5 हे मॅक्झिमम मी सध्या लक्षात घेईल. कारण आता मागच्या 2 वर्षात जसं मुख्य परीक्षेला सायन्स आलंय, तसं माझा आवाका पण वाढलाय शिकवायचा, मी शिकायचा. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी मी सुद्धा स्वतः शिकल्यात, लाईक जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म यांच्या ऑर्डर पर्यंत मी स्वतः शिकले. त्यामुळं ते तुम्हाला शिकवायला मला ते फारसं अवघड जाणार नाही, आणि ते तुम्हाला डिलिव्हर करायला फारसं अवघड जाणार नाही. त्यामुळं सायन्स बद्दल काहीच डाऊट ठेवू नका मनात. 100% तुम्हाला ह्या बॅचचा फायदा सायन्सचा 100% होणार आहे. बाकी सब्जेक्टचा त्या शिक्षकांनी सांगावा अशी माझी अपेक्षा आहे. ठीक आहे, कारण मी सगळ्यांचं सांगून चुकीचंही ठरतं ते बऱ्याचदा. म्हणजे एखादा लीड करतो याचा अर्थ असा नाही की मी एकदमच गॅरंटी घ्यावी प्रत्येकाची. ओके, माझं काम काय, कोऑर्डिनेट करणं, एकत्र सगळ्यांना कोऑर्डिनेट करणं. गॅरंटी मी घेतोय त्यात असं नाही की नाही घेतोय, बट असं नाही की बाबा ते सर काय घेणार आहेत, ते काय म्हणतील तुम्हाला, उगाच मी असं म्हणण्यात काही पॉईंट नाही. इकॉनॉमीचे तुमचे 12+ होतील, मला माहित नाही ना काही त्यातलं. ठीक आहे, सर सांगतील, सर तुम्हाला बोलतील. म्हणजे सब्जेक्ट ओरिएंटेड त्या फॅकल्टीला आपण तेवढं वेटेज दिलेलं आहे. त्यांनी इथं शिकवत असताना एक सगळ्यांनी गोष्ट लक्षात घ्या, फक्त आहेत आम्ही 7 जण, प्रत्येक जण या बॅचला म्हणा किंवा तुम्हाला लीड करते असंच कन्सिडर करा. मी एकटाच नाहीये, फक्त काही नाही का कॅप्टन मी केलंय, मला कॅप्टन केलंय थोडक्यात. ठीक आहे, सध्या ह्या वर्षी असं समजा. ठीक आहे, तर थोडक्यात मी फक्त त्या पद्धतीने लीड करतो आणि बाकी सगळे शिक्षक त्याच लेवलला आहेत. ओके, म्हणजे कोणी पण माझ्या बॅक साईडला नाही, ते सगळे एकाच लेवलला आहेत. आम्ही एका लेवलला येऊनच शिकवतो. त्यामुळे माझा कधी पण फेस सांगताना मी एकटा सांगत नाही, कारण सोबत आहेत, सगळे सोबत आहेत. तर आम्ही सगळे सोबतच तुमच्या पूर्ण प्रवासात असू त्या सब्जेक्टमध्ये. ठीक आहे, ह्याची प्रिंट तुम्हाला मिळेल, लगेच पॉलिटीचं लेक्चर चालू होईल. काही कोणाला डाऊट असेल, मी आणखीन 15-1 मिनिटं आहे, तर तुम्हाला आता काही डाऊट असेल तर तुम्ही ऑफिसमध्ये येऊ शकता. ठीक, थँक्यू. ऑनलाईनचं लेक्चर लाईव्ह कंटिन्यू चालू राहू द्या. सर आले की मेसेज टाकला जाईल.